मस्त वाटतंय ना? किती दिवसांनी पार्टीचा मुहूर्त मिळालाय आपल्याला. सिद्धू आणि अदितीमुळे पार्टीचा मुहूर्त मिळाला. हिचाही इथं ना वेंधळेपणा. असू दे ग, आईस्क्रीम ते वितरणारच ना. घे आईस्क्रीम, घे 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 घे. घ्या हो. आता कुठे ते आपले लाड. एकदा का सून घरात आली की मोठ्या बाईंना आपले लाड करायला वेळ तरी मिळणार आहे का? ए, असं काही नाही हं. जावांची आणि सुनांचे कायमच लाड करणार. कोणीतरी येत आहे वाटतं. अगं बाई, कोणी असो पण रत्ना का नको. सिद्धू झोपायचं सोडून काय करतोय टेरेसवर? थांबा मी येते विचारून. नानी तू गप्प बैस बर. अगोदर तो काय करतोय ते तर पाहूया आपण. अगं बाई, सिद्धूने गुलाबाची फुलं तोडून आणली. यांना कळलं तर? थांबा मी विचार. नानी तुला सतत सांगावं लागतं, शांत राहा ना. काहीतरी भलतच प्लॅनिंग दिसतंय. अरे हा सिद्धू कुठे गेला? अगं तो मेणबत्त्या पेटवतोय खाली बसून. मेणबत्त्या का पेटवतोय? मी तुम्हाला म्हणाले होते ना, प्लॅनिंग. समजलं का सगळं हे कशासाठी चाललं होतं ते? ए, आपण जाऊया ना खाली, बोलू दे ना दोघांना. थांबा हो मोठ्या बाई, फुकटचा सिनेमा बघायला मिळतोय तर बघूया ना. शेवटचा सिनेमा कधी बघितला आठवत पण नाही. आणि तुमच्या धाकट्या दिराने कोणता सिनेमा दाखवला माहितीये? कोणता? आनंदी गोपाळ. तुझं तरी बरं आहे. आमच्या हिने कोणता पिक्चर दाखवला माहितीये का? कोणता? जय संतोषी मा. ती रोमॅन्टिक. आमच्या यांनी तर फक्त म्हशी पुढेच गुडघे टेकवले ग बाई. आणि आमच्या ह्यांनी जर हे पाहिलं तर काय म्हणतील माहितीये का? काय? मला माहिती आहे हे सगळं, पण असं काही करायचं नसतं. आणि आमचे हे काय? आता सून येणार तुम्ही पण ना. मोठ्या बाई, सिद्धू भाऊजी गेले बायकोचा पदर धरून. तुमचा पदर सोडला. अर्चना, सेठ, अरे हे सगळं कशासाठी? तुझ्यासाठी. आवडलं? खूप जास्त आवडलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे आल्यापासून फक्त प्रॉब्लेम समोर येतात आपल्या. आणि आता मॉम डॅडनी येऊन सुद्धा खूप प्रॉब्लेम्स क्रिएट केले. माझा तर मूड ऑफच झाला होता. पण तू हे सगळं केलंस आणि आता खूप छान वाटतंय. तुझ्याशी छान निवांत बोलता येतंय, तुला पाहता येतंय. काय झालं? नाही, काही नाही. तू दुनिया आजूबाजूला नाहीये ना ते बघत होते. नाहीतर मध्येच आला असता आणि विचारलं असतं, तुम्ही दोघं लग्न करताय का? त्याला सांगायचं आम्ही दोघंही लग्न करणार आहोत. थांबा थांबा. ए, चला ग आपण खाली जाऊया. थांबा हो मोठ्या बाई, चांगली सिनेमाची मजा तुम्ही घालवलीत. तुमचं चालू द्या, आम्ही जातोय. ए, तिचं ते घ्या ग. हो सिद्धू, लवकर झोपा, सकाळी लवकर उठायचं आहे ना. मोठ्या बाई, टायमिंग चुकतोय तुमचा. चला.
आता काय? काही नाही सेठ, तुझ्या घरचे खूप चांगले आहेत, पण आपल्याला आपली स्पेस कधी मिळणार? कशाला हवी स्पेस? तसंही आपण अमेरिकेला जाणार आहोत. आणि स्पेसचं काय ग? ती आपण आपली शोधूच, जशी या घरातल्या प्रत्येक कपलने शोधली. आता आपणच घे ना. आपण सुमित्रा म्हणून जरी हाक मारली तरी मोठ्या बाईला आपणचं सगळं बोलणं कळतं. बापू का दिवसभर डेअरीमध्ये असतो, पण ताई काकीच्या नजरेतून त्याला तिचं म्हणणं कळतं. नानी काकी जरा वेंदळी आहे, पण बरोबर वेळच्या वेळी नाना काका तिला सावरतो. आता राहिला प्रश्न बाळा काका आणि पल्लू काकीचा. त्यांची गंमतच वेगळी आहे. खरं सांगू आदिती, यातच खरी मजा आहे ग. सेठ, तुला एक सांगू का? मॉम डॅडने लहानपणापासून मला सगळं काही दिलंय, फक्त एक गोष्ट सोडून, वेळ. आणि तो वेळ मला तुझ्याकडून हवाय. मला माझ्या पार्टनरवर भरभरून प्रेम करायचंय. तू म्हणशील तसंच होणार. आय लव्ह यू आदिती. आय लव्ह यू टू. आमच्याकडे पण पेट्स आहेत, पण आम्ही त्यांची पूजा वगैरे नाही करत. अहो मॅडम, तुमचे पेट वेगळे. अहो या बैलांमुळेच आमचं पोट भरलं जातं. यांचे खूप मोठे उपकार आहे आमच्यावर. अरे सुमित्रा, त्या आदितीच्या आई बाबांना देखील बोलवा इकडे. हो हो आदिती, आई बाबांना बोलव ना. मॉम डॅड, मॉम डॅड. थँक्यू. खूप वर्षांनी मॉम डॅडना असं एकत्र बघते. थँक्स टू युअर फॅमिली. आणि काय हवं? बापू, तात्यांनी तर आदितीच्या आई बापांना ओवाळायला सांगितलं. ही कसं काय पुढे आले? तेच म्हणतो मी, आदितीचे आई बाप आहे. मग हे कोण? थँक्यू. मिलिंद, आपल्याला हेच खावं लागेल. तुमची मंडळी कुठे आहेत? मंडळी? मिसेस, तुमच्या मिसेस. तात्या आजोबा हे बघा, काकू आली. काकू? मॅडम म्हणायचं मला, कळलं? या या, बसा बसा. काकू, तुम्ही काकांच्या बाजूला काय नाही बसत?
दोघांचं भांडण झालेलं दिसतंय. घरोघरी मातीच्या चुली बोलायचं. एक्सक्यूज मी, ही डिश नको प्लीज. अगं बघत काय बसलाय, त्यांच्या डिश मध्ये वाढा. थँक्स. तुम्ही गोड पोळी घ्या ना. गोड पोळी नो, 300 कॅलरीज. त्या बर्न करायला 1 आठवडाभर लागेल. आय कांट ईट दिस. मग मी काम कधी करायचं ना आदिती? खाऊन बघ ना, खरंच खूप छान बनवतात मोठ्या बाई. येस, खूप चव आहे तुमच्या हाताला. अगं वाढा, त्यांना वाढा. वाढ वाढ, पुरणपोळी वाढ. आणि हे स्वीट वाढ घे. आणि हे स्वीट मी बनवलंय. मी पाणी देते हा तुम्हाला. काकूची प्लेट फुटली, काकूची प्लेट फुटली, काकूची प्लेट. बापरे, माझ्यामुळे पडली त्यांची डिश. त्या रागवलेल्या दिसत आहेत, जरा समजा कुणी. मी बघतो. बापू, त्या बाईचा राग काढायला आदितीचे बाबा का गेले? मला तेच तर कळत नाही. जमतंय. असंच घुसळत राहा. पहिल्यांदा थोडे हात दुखतील, पण हळूहळू सवय होईल तुला. बाई बाई, कसली कडक लक्ष्मी आहे ती बाई. आता तिच्या खोलीच्या इथून येत होती. किती मोठमोठ्याने बोलते ती. नानी, अगं असू दे. असू दे काय असू दे. अहो, प्रत्येक गोष्टीला नावं ठेवायचं म्हणजे काय. आता तिच्या खोलीमध्ये म्हणत होती, मी सांगते मी सांगते. काय सांगायचं आणि कोणाला सांगायचंय कुणास ठाऊक. बरं झालं बाई, ती आपल्या आदितीची आई नाही येते. तुम्ही खाणा खुणा काय करताय? अरे मोठ्याने बोला ना. काय आदिती, अगं मी त्यांना नावं ठेवत नव्हते. मी हवं तर सॉरी म्हणून. नाही नानी काकी, ठीक आहे. तिला इथली सवय नाहीये ना, म्हणून चिडचिड होते तिची. जाऊ दे ग, होत असं. मोठ्या बाई, आदितीला तरी कुठे सवय होती, पण ती मिसळते हा आपल्यात. अरे वा, लग्नाच्या आधी माझ्या बायकोला कामाला पण लावलं. अरे तसं नाही, सासूकडून ट्रेनिंग घेते ती. सिड, अरे मलाच हे इंटरेस्टिंग वाटलं, म्हणून मीच सांगितलं त्यांना मी करते म्हणून. मोठ्या बाई, आपण बाकीची कामं उरकून घेऊया. हो हो, चला ग, चला चल. आदिती, मी मगाशी जे बोलले त्याबद्दल सॉरी हा. प्लीज. ठीक आहे काकू. नानी का की सॉरी कशाबद्दल बोलत होती? सिड, अरे ते महत्वाचं नाहीये. तुझ्या घरच्यांना राघव अंकल आणि अल्विरा आंटी माझे मॉम डॅड वाटतात, आणि हा गैरसमज वाढत चाललाय. तो वेळीच दूर करायला हवा. त्यांना जर दुसरीकडून कळलं तर मी लपवल्यासारखं नको ना वाटायला. मला त्यांना अंधारात नाही ठेवायचंय. पण यामुळे आपलं लग्न मोडू शकतं. रखमा, अगं शांत हो, शांत हो रखमा. तात्या, आता तुम्हीच न्याय निवाडा करा. अगं रखमा, पण काय झालं सांगशील तरी. संसार काय एकटीनेच करायचा असतो का? सगळं सगळं केलं संसारासाठी, आणि आता हे म्हणतात काडीमोड घ्यायचाय. तुम्ही सांगा आता मी काय करू? पदरात एक पोर आहे, त्याचं काय?
अरे काय रे दशरथ, काय हे? तात्या, अहो सारखे वाद होत राहतात. आता मी तरी काय करायचं? अरे वाद कुणाच्या घरात होत नाहीत, पण म्हणून त्याच्यासाठी काडीमोड हा काय उपाय झाला? अरे त्यापेक्षा आपलं काय चुकतं ते आपण सुधरून घ्यायचं. जोडीदाराचं जे चुकतं ते त्याला समजून सांगायचं. एक्सक्यूज मी, या दोघांचं जर जमत नसेल तर आय थिंक त्यांनी डिवोर्स घेतला पाहिजे ना. नो आय मीन, जर घुसमट होत असेल तर एकत्र राहण्यात काय अर्थ आहे? अहो काय बोलताय? रखमा, समजा तुम्हाला एका खोलीमध्ये बंद केलंय आणि सगळ्या दार खिडक्या बंद करून ठेवल्या, तर घुसमट होईलच ना. ऑफकोर्स होईल. अशा वेळेला तुम्ही काय करणार? दार खिडक्या उघडणार का खोली पाडणार? दार खिडक्या उघडणार. आता कसं बोललात? अहो संसाराचं असंच असतं. मनाची दारं उघडायची, जोडीदाराशी मोकळेपणे बोलायचं, घुसमट आपोआप निघून जाते. आता या घरात आहे कुणाची घुसमट? अगदी मोकळी हवा इथे. नात्यात समजूतदारपणा असला ना की सगळ्या गोष्टी अगदी सोप्या होतात. राईट. अरे दशरथ, पण कशामुळे भांडणं होतात तुमची? मी वेळ देत नाही म्हणून सारखी कटकट कटकट करत असते ती. मग घरासाठी वेळ द्यायला न ग, पोरासाठी वेळ काढायला न ग, सारखं आपलं काम काम काम. रखमा, अगं तो काम कशासाठी करतो? संसारासाठीच ना. मी हेच सांगत होतो तात्या, पण ऐकल तर शपथ. दशरथ, अरे बायकांना वाटतं की नवऱ्यांनी घरात थांबावं, लहान मुलांशी खेळावं आणि थोडासा वेळ द्यावा घरामध्ये. असं केलं तर मग का बरं कटकट करतील त्या? बर, मग आता काय ठरवलंय? काय नाही, आज जरा सुट्टी घेईन म्हणतो कामावर. मग रखमा, काय? मला माहितीच होतं, एवढ्या माणसांना जोडून ठेवणाऱ्या घरात माझ्या अडचणींवर उपाय नक्की सापडेल. तात्या, लय उपकार झाले. अरे उपकार कसले? जा जा, मजा करा, चांगला संसार करा. या आशा का निघून गेल्या? मी बघतो. बरं झालं बाई, ती कडक लक्ष्मी आपल्या आदितीची आई नाहीये. महालक्ष्मी, बिहेव युअर सेल्फ. सगळ्यांसमोरून अशी का निघून आलीस तू? मिलिंद प्लीज. अरे किती ऑर्थोडॉक्स विचारांची माणसं आहेत या घरातली. काय तर म्हणे मन जुळली पाहिजेत, विचार समजून घेतले पाहिजेत, ब्ला ब्ला ब्ला. मिलिंद, या लोकांना आपल्या डिवोर्स बद्दल कळलं तर लग्न मोडलंच की मग. मॉम, मला बोलायचं तुझ्याशी. सॉरी बेटा, आय एम व्हेरी हर्ट नाउ. मी बॅग्स पॅक करतेय, आपण आजच मुंबईला निघून जातोय. ओके? काय मॉम, पण मी हे सगळं काय चालू आहे डॅड? तुम्ही दोघांनी एकमेकांना तर कधी समजून घेतलंच नाही, पण तुम्ही मलाही कधी समजून घेतलं नाही. तुमच्या वेगळं होण्यानं माझ्यावर काय परिणाम होईल याचा कधी विचार केलाय तुम्ही? तू आहेस तेव्हा मॉम नाही, मॉम आहे तेव्हा तू नाहीस. तुमच्या दोघांचे एकत्र असं प्रेम कधी मिळालंच नाहीये मला. यु नो व्हॉट डॅड, या घरात सगळे सेटवर प्रेम करतात, सगळे त्याला समजून घेतात. एवढं मोठं कुटुंब आहे ज्याला आपण गर्दी म्हणतो, पण इथे कसलीच कुरबुर नाहीये. तुम्ही पण मिटवा ना तुमच्यातले वाद माझ्यासाठी. हे बघ बेटा आदिती, बाहेर तात्यांनी काय सांगितलं, समजूतदारपणा हा दोघांकडून असतो. मी एकटा काय करू ना? हेच करत आलाय तुम्ही, एकमेकांना फक्त ब्लेम करत आलाय. तुमच्यातल्या एकाने तरी एक पाऊल मागे ठेवून सगळं सावरण्याचा प्रयत्न केलाय कधी? कधी समजून घेण्याचा प्रयत्न केलाय मला? माणसांची, नात्यांची भीती वाटते मला आता. काय सांगणार आहे मी सीटच्या घरच्यांना की लग्नानंतर मी तुमच्या बरोबर नाही राहणार, मी आणि सीट तुमच्यापासून लांब जाणार आहोत का?
तर माझ्या मॉम डॅडने कधी माणसांची प्रेमाच्या स्पर्शाची मला सवयच लावली नाही. सांग ना, काय सांगणार आहे मी त्यांना? बेटा आदिती, डॅड प्लीज, सिंपथी नकोय मला. तुम्हा दोघांचं प्रेम हवं होतं.